5th class English class by Suraj Labde sir. We taking the activity number 3 from the topic second, the little bubble tree of unit 2. Here we taking the third activity. What is the third activity? You can see here. Read the following sentences carefully. पुढील वाक्य जे आहे ते काळजीपूर्वक वाचायला सांगितलेले आहे. तर वाक्य काय आहे? चिल्ड्रेन डू नॉट लाईक थॉर्न्स. चिल्ड्रेन डू नॉट लाईक थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काटे, की मुलांना काटे आवडत नाही. आणि दुसरं वाक्य आहे चिल्ड्रेन लाईक फ्लावर्स. चिल्ड्रेन लाईक फ्लावर्स. तर या ठिकाणी पहा, लाईक थॉर्न्स, लाईक फ्लावर्स, चिल्ड्रन, चिल्ड्रन या प्रकारच्या काही गोष्टी सारख्या आहेत. फक्त पहिल्या वाक्यामध्ये डू नॉटचा उपयोग आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डू नॉटचा उपयोग झालेला नाही. म्हणजे पहिलं वाक्य होतं आहे की मुलांना काटे आवडत नाहीत आणि दुसरं वाक्य होतं आहे मुलांना फुलं आवडतात. तर हे जे पहिलं वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे, त्याला इंग्रजीत निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि जे दुसरं वाक्य आहे ते होकारार्थी वाक्य आहे, ज्याला इंग्रजीत पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं. तर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे याविषयीची ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यातील पहिला भाग आपण पाहणार आहोत. ए, ड्रॉप डू नॉट ऑर डज नॉट इन द फॉलोविंग अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. यू मे हॅव टू चेंज द हायलाइटेड वर्ड्स. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आता खालील वाक्यातील डू नॉट किंवा डज नॉट हे शब्द वगळून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्यातील रंगीत पट्ट्यांतील शब्दही बदलावे लागतील. तर त्यामध्ये काय करायचं आहे पहा. तर या ठिकाणी पहा, काही वाक्य दिलेले आहेत आणि या ठिकाणी काही शब्द हायलाईट केले. हे पिवळ्या रंगामध्ये जे शब्द आहेत त्याला म्हणायचं हायलाईट केलेले शब्द आहेत पिवळ्या रंगातील. आणि मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर पहा, हे वाक्य काय आहे? गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्ज. बकऱ्या सोन्याची पानं खात नाहीत. आणि इथं त्याच पद्धतीचं वाक्य तयार करून सांगितलं आहे, गोट्स ईट ग्रीन लिव्ज. बकऱ्या हिरवी पानं खातात. तर मग या ठिकाणी पहा, हे नकारार्थी वाक्य आहे ज्यामध्ये डू नॉटचा उपयोग केला आहे. आणि आपल्याला होकारार्थी वाक्य काय तयार केलं आहे? गोट्स ईट ग्रीन लिव्ज म्हणजे बकरी जी आहे ती हिरवी पानं खाते. तर मग या ठिकाणी गोल्ड लिव्जऐवजी ग्रीन लिव्ज घेतलं तर डू नॉटची गरज राहत नाही आणि वाक्य आपण होकारार्थी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे, हे जे पिवळ्या रंगात हायलाईट केलेला शब्द आहे त्यासाठी दुसरा शब्द शोधायचा आणि मग डू नॉट काढून ते वाक्य होकारार्थी लिहायचं. तर मग पहा, इथं वाक्य काय आलेलं आहे? थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लिव्ज. चोरांनी काचेची पानं चोरली नाहीत किंवा चोरत नाहीत. मग आपल्याला या ठिकाणी चोर कोणते पानं चोरतील? मग ग्लासऐवजी आपण काय म्हणू शकतो? सोन्याची पानं म्हणजेच गोल्ड लिव्ज किंवा सिल्वर लिव्ज. चोर सोन्याची पानं चोरतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच वाक्य काय होईल? थीव्ज स्टील गोल्ड लिव्ज. म्हणजे या ठिकाणी वाक्य काय तयार करू शकतो आपण? डू नॉट काढून टाकायचं, ग्लासच्या जागी काय वापरायचं? गोल्ड. तर मग वाक्य तयार होईल थीव्ज स्टील गोल्ड लिव्ज. अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार करू शकतो. त्यानंतर पहा पुढं, शी डज नॉट लाईक ग्रेप्स. तिला द्राक्षे आवडत नाहीत. मग तिला काय आवडतं त्या फळाचं नाव आपण लिहिलं तर वाक्य काय होईल? शी लाईक्स मँगो. शी लाईक मँगो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वाक्य तयार होईल शी लाईक्स मँगो. म्हणजे अशा पद्धतीनं जे वाक्य आहे जे नकारार्थी होतं ते आपण होकारार्थी केलं. त्यानंतर पहा, ही डज नॉट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळत नाही. तो क्रिकेट खेळत नाही म्हणजे तो दुसरा कोणतरी खेळ खेळतो. मग आपण म्हणू शकतो ही प्लेज फुटबॉल, ही प्लेज हॉकी, ही प्लेज कबड्डी. अशा पद्धतीनं आपण होकारार्थी वाक्य तयार करू शकतो. आणि त्या ठिकाणी काय आहे? लायन डज नॉट ईट ग्रास. लायन जो आहे म्हणजे सिंह, तो ग्रास खात नाही म्हणजेच गवत खात नाही. तर मग तो काय खातो? प्राणी खातो किंवा मीठ खातो, मांस. तर मग वाक्य तयार होईल लायन ईट्स मीट. तर अशा पद्धतीनं कसे वाक्य तयार करायचे हे या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दाखवलेत. पहा, या ठिकाणी वाक्य काय तयार केलं आपण? थीव्ज स्टील गोल्ड लिव्ज.
ही प्लेज फुटबॉल, लायन इट्स मीट. मग हे होकारार्थी केले. आणि इथं शी लाईक्स मँगो, शी लाईक जे कोणतंही एखादं फळ असेल त्या फळाचं त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, नाव लिहू शकतो. शी लाईक स्ट्रॉबेरीज. अशा पद्धतीनं. त्यानंतर पहा बी पार्टमध्ये काय सांगितलं आहे, नाव यूज डू नॉट ऑर डज नॉट ॲप्रोप्रिएटली इन द फॉलोविंग अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. म्हणजे पुढील वाक्यामध्ये आता आपल्याला डू नॉट किंवा डज नॉटचा उपयोग करायचा आहे आणि योग्य अशी वाक्य बनवायची आहेत. खालील वाक्यात डू नॉट ऑर डज नॉट यापैकी योग्य ते शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा, असा आपला हा प्रश्न आहे. त्यामध्ये पहा काय दिलेले आहेत वाक्य. या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे, आय लाईक मँगोज. आणि यामध्ये डू नॉटचा उपयोग कसा केला आहे पहा, आय डू नॉट लाईक फिश, म्हणजे मला फिश आवडत नाही हे या ठिकाणी सांगितलं आहे. आणि त्यासाठी उपयोग कसा केला आहे, डू नॉटचा उपयोग केलेला आहे. म्हणजे डू नॉट म्हणजे नकारार्थी वाक्य तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण कसं करू शकतो नकारार्थी वाक्य, यू ट्रॅव्हल बाय बस, तू बसनं प्रवास केला का किंवा करतो का. तर मग या ठिकाणी वाक्य काय तयार करता येईल, यू डू नॉट ट्रॅव्हल बाय कार, तू कारनं प्रवास करत नाही का. किंवा यू डू नॉट ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, विमानानं प्रवास केला नाही का, असं. तर या ठिकाणी ते वाक्य करता येईल. त्यानंतर पहा ही गेट्स अप ॲट 7:30, ही गेट्स अप ॲट 7:30, तो सकाळी 7:30ला उठतो. तर या ठिकाणी नकारार्थी वाक्य काय तयार केलं आहे, ही डज नॉट गेट अप ॲट 6:30, तो सकाळी 6:30 वाजता उठत नाही. त्यानंतर पहा रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल, सशाला शॉर्ट म्हणजेच लहान शेपटी असते. तर मग त्या ठिकाणी वाक्य काय तयार करता येऊ शकतं की सशाला लांब शेपटी असते म्हणजेच लांब शेपटी नसते. तर मग वाक्य तयार होईल, रॅबिट डज नॉट हॅज ए लॉंग टेल. त्यानंतर पहा शी युजेस अ ब्लॅक पेन, शी युजेस अ ब्लॅक पेन म्हणजे ती काळ्या रंगाचा पेन वापरते. त्याचा नकारार्थी काय करू शकतो आपण की ती निळ्या रंगाचा पेन वापरत नाही, ती हिरव्या रंगाचा पेन वापरत नाही, ती लाल रंगाचा पेन वापरत नाही. तर मग तेच वाक्य इंग्रजीत कसं होईल, तर आपल्याला डज नॉटचा यूज करावा लागेल. शी डज नॉट या ठिकाणी टाकावं लागेल, शी डज नॉट युजेस अ रेड पेन, शी डज नॉट युजेस अ ब्ल्यू पेन, शी डज नॉट युजेस अ येलो पेन, अशा पद्धतीनं. तर मग वाक्य काय तयार होतील पहा, या ठिकाणी तयार करून दाखवले. यू डू नॉट ट्रॅव्हल बाय कार, आणि या ठिकाणी रॅबिट हॅज अ शॉर्ट टेल, त्याचं होईल रॅबिट डज नॉट हॅव लॉंग टेल. या ठिकाणी हॅव राहिलं पहा, डज नॉट हॅव किंवा त्यानंतर शी युजेस अ ब्लॅक पेन, शी डज नॉट यूज रेड पेन. तर या ठिकाणी पहा युजेस जे आहे त्यातलं डच काढलं आहे, त्यामुळं यूज अशा पद्धतीनं आपल्याला लिहायचं असतं, हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जी ॲक्टिव्हिटी 3 आहे ती कशी सोडवायची हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. आजचा तास इथेच थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. गुड